जैन बघा, टार्गेट डे 16. ओके, त्याच्यामध्ये आपण भारतापासून सुरुवात केली आहे मुद्दाम. प्रत्येक जे टार्गेट आहे आपले, जसं नदी प्रणाली, आपण भारत नदी प्रणाली आणि महाराष्ट्र सोबत घेतलेला आजच्या टार्गेटमध्ये. तर तुम्हाला आधी भारत प्रिपेअर करून महाराष्ट्राकडे जायचं. तर युजली कसं होतं, आपलं प्रिपरेशन एकदम महाराष्ट्र सेंट्रिक असते आणि भारताला आपण मग वगळतो. कारण की कसं होते, मग बऱ्यापैकी मला असं लक्षात आलं, विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट महाराष्ट्रामध्ये येऊन जाते मग, आणि भारतातला काही डेटा आपल्याला पाठ करण्याचा कंटाळा येऊन मग आपण 2 मार्क्स आपल्या हातचे जातात. आणि असं काही वेटेज दिलेलं नाहीये. रादर जर आपण बघितलं मागची एकदाची ग्रुप बी मेन्स, त्याच्यामध्ये भारतावर 9 क्वेश्चन आले होते, महाराष्ट्रावर 6 आले होते, है ना. म्हणून जर सॉरी 15चा 6-4 आलेले होते. तो सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की जिओग्राफीच्या अनुषंगानं भारताचा भूगोल आधी प्रिपेअर करायचा आहे, नंतर महाराष्ट्र, आणि भारताच्या आत महाराष्ट्र, बरोबर आहे. सो बेसिकली नदी प्रणाली जर भारताची केली, तर मग तुम्ही कृष्णा ऑलरेडी करताय, तर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कृष्णा ऑलरेडी डिटेलमध्ये करावं लागेल. समजताय? त्यामुळे भूगोलचं प्रिपरेशन करत असताना ऍक्च्युअली वरून खाली जायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ, भारत सुरू करायच्या पहिले ऍक्च्युअली आपल्या 3 गोष्टी ज्या आहे, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र आणि सागरशास्त्र. पण मुद्दा असा आहे की हवामानशास्त्र आणि भूरूपशास्त्रावर तुम्हाला कधी कधी एखादा दुसरा क्वेश्चन येतो, जो ऑलरेडी भारताचा प्राकृतिक भूगोल आणि महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल करताना तुमचा कव्हर होतो. म्हणून त्याला वेगळं वेटेज आपण दिलेलं नाहीये. तरी सुद्धा रिस्क नको म्हणून आपण डे 7 मध्ये हवामानशास्त्र आणि भूरूपशास्त्र घेतलंय तुमचं. आलं लक्षात? तो बेसिकली आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे प्रिपरेशनचा, की आपल्याला संपूर्ण फिजिकल जिओग्राफी, भारत आणि महाराष्ट्र करायचा आहे. आणि जगाचं सुद्धा काही ठिकाणी जर रेफरन्स असेल कंबाईन मध्ये, तर ते आपल्याला पाहायचं आहे. आलं लक्षात? आता मागच्या 2 सब्जेक्टला लक्षात घ्या. मागच्या 2 सब्जेक्टला आता कम्प्लिटली विसरून जा. विसरून जा म्हणजे या पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणत आहे मी तुम्हाला, एक्झामच्या, ह्या पेपरच्या. कारण की आपण काय पाहिलं, इकॉनॉमिक्स मध्ये बऱ्यापैकी इलिमिनेशन लावत होतो आपण, कन्सेप्ट होते. क्वालिटीसाठी संविधान स्टॅटिक आहे, पाठांतर गोष्टी होत्या, सोबत काय इलिमिनेशन लागत होतं. पण इथे लक्षात घ्या, मागच्या 2 सब्जेक्टचा इथे काही बंद करून द्या बरं, ते सब होते. मागच्या 2 सब्जेक्टचा इथे काही संबंध राहत नाही. रादर आता आपण जेव्हा इतिहास चालू करू, तेव्हा मी पहिल्याच दिवशी स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला सांगाल की इतिहासाचं कसं प्रिपेअर करायचं. पण काल जिओग्राफी बद्दल मी फक्त 5 मिनिटं बोललो, कारण की जिओग्राफी बद्दल काही स्ट्रॅटेजी नाही आहे, फक्त एकमेव उत्तर आहे, दॅट इज पाठांतर. तुम्हाला जर खाडी माहीत नसेल फिक्स, तुम्हाला जर खिंड माहीत नसेल, तुम्हाला जर वरच्या टेकड्या किंवा तुम्हाला इकडला बीच माहीत नसेल, तर मग उत्तर येणार नाही. तर लक्षात. तो बेसिकली सांगण्याचं तात्पर्य, याच्यावर एकमेव सोल्युशन आहे, म्हणजे पाठांतर. फक्त पाठांतरला लक्षात कसं ठेवायचं, तर त्याला तुम्ही जोड देऊ शकता माइंड मॅप, जो तुमचं मॅप रिडिंग आहे, बरोबर आहे. मॅप रिडिंगनं कसं होते, गोष्टी भूगोल लॉंग टर्म साठी लक्षात राहतो, म्हणून मॅप पाहायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ नदी प्रणाली करताय, किती लेवल पर्यंत आपण फॅक्च्युअल गोष्टी करणार आहे. पण तेच जर तुम्ही घेतला नकाशा, आणि दीपस्तंभ सरांच्या पब्लिकेशनच्या पुस्तकात चांगल्या पद्धतीनं रंगीत नकाशे दिले आहे ना,
तर तुम्ही तो बघितला आणि त्याच्यानंतर जर सौदी सरांच्या पुस्तकातली किंवा आपल्या क्लासच्या नोट्स बेस्ट आहे त्याच्यातून जर तुम्ही करताय तर तो टॉपिक प्रिपेअर होईल. आणि हे मात्र सांगतो मी की जिओग्राफी हा कम्प्लिटली पीवायक्यू बेस सध्या तरी होत आहे. आणि नाही पीवायक्यू बेस झाला तरी 7-8 मार्क्स पीवायक्यूच्या अनुषंगानं भेटतात. जिओग्राफीमध्ये जर 10चं वेटेज असेल तर 10 पैकी जर तुम्ही 8च्या खाली जाताय तर तुमचे हे ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज मार्क्स आहे. या सेक्शनमध्ये विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेतात. एखादा दुसरा आला तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी त्रिवार्थाचा किंवा मग काहीतरी भलतंच आलं ते विचारलं होतं मागे, की जर म्हणे नकाशा वगैरे असला तर महाराष्ट्राचा नकाशा किंवा पठाराचा रंग कोणता दिसेल? आठवते का क्वेश्चन कोणाला? मग तिथं कॉम्पिटिशन नाहीये. पण त्या पेपरमधले बाकीचे 8 क्वेश्चन तर बघा. ओके. सो बेसिकली आजचा डे फर्स्ट आहे आपला जिओग्राफी टोटली फॅक्च्युअल. तर काही एलिमिनेशन लावायचाही प्रयत्न करू नका. जर लागत असेल तर कुठं मी सांगतोच तुम्हाला. ठीक आहे. ओके. सुरू करूया बघा. भारताचा स्थान व विस्तार, भारताचा प्राकृतिक भूगोल. कोऑर्डिनेट्स मध्ये काय एलिमिनेशन लावणार आहे तुम्ही? काही लॉजिक नाही आहे. कोऑर्डिनेट्स पाठ म्हणजे पाठ पाहिजे. 8 37 67 72 80. ठीक आहे. 15 22 पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजे. ठीक आहे. पुढे सायन्स मध्ये आपण सर्क्युलेटरी सिस्टीम, प्लांट वॉटर रिलेशन. आता इथे लक्षात घ्या, बायोलॉजीची आपली स्ट्रॅटेजी सध्या काय, आपण बॉटनी आणि झुलॉजी क्लब करत आहे या 7 दिवसात. म्हणून बघा बरोबर प्लांट मधला एक टॉपिक आहे आणि एक झू मधला आहे. समजताय? त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा प्रिपरेशन करताना तसंच करा बायोलॉजीचं, कारण की आपण नंतर पुढे मग जे बेसिक फंडामेंटल स्ट्रक्चर आहे, सेल टिश्यू वगैरे, त्याच्यासोबत आपण क्लासिफिकेशन घेणार आहे. समजलं? आणि लास्ट टप्प्यामध्ये शेवटच्या 2 दिवसात हायजीन घेणार आहे. असा आपला एकंदरीत 14 दिवसाचा प्लॅन आहे. कशाचा? हे 7 दिवस आणि पुढची हिस्ट्रीचे 7 दिवस. 14 दिवसामध्ये आपल्याला काय संपवायचं आहे? बायोलॉजी प्लस हायजीन. मागच्या 14 दिवसात आपण संपवला फिजिक्स प्लस केमिस्ट्री. ठीक आहे. सो बेसिकली हे चालू असेल व्यवस्थित, नसेल चालू तरी पुन्हा काही वेळ गेलेली नाहीये. अजून पुन्हा रिफ्रेश करा स्वतःला आणि पुन्हा स्टार्ट करा. ठीक आहे. आता गेल्यानंतर पुन्हा तुम्ही आज सर्क्युलेटरी सिस्टीम, प्लांट वॉटर रिलेशन करू शकता, काही हरकत नाही. पण इथून पुढे 14 दिवस नथिंग बट झोकून द्या स्वतःला. ठीक आहे. त्यानंतर मग जे काही शिल्लक राहतील दिवस आपले 3 डिसेंबर नंतर, त्याची स्ट्रॅटेजी मी सांगेलच. ठीक आहे. इयरबुक सुरू असेलच. अवार निर्देशांक, मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये रेशो, प्रपोर्शन आणि मिसिंग टर्म. हा मिसिंग टर्म टॉपिक फार मोठा आहे, त्यामुळे आपण हा पहिल्या दिवशी घेतला आज. त्याच्यानंतरच्या डायरेक्टली शेवटच्या दिवशी तुमचा जिओग्राफीच्या दिवशी मिसिंग टर्म वरचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट. भारताच्या स्थानाविषयी खालील विधानांचा विचार करा. कोणते बरोबर आहे? टायटलवर सगळ्यात पहिले तर इलिमिनेशन इथे लावू शकतो आपण. हा क्वेश्चन चुकण्यासारखी होता, म्हणजे बऱ्याच जणांचा चुकला असेल तर काही टेन्शन नाहीये, कॉम्पिटिशन मध्ये नव्हता तो, इथून पुढे नाही चुकला पाहिजे. सगळ्यात पहिले तर उत्तर पूर्व दिशेला पाकिस्तान अफगाणिस्तान आहे का? उत्तर पूर्वेला आहे का पाकिस्तान? किंवा ऑप्शन गेला. ठीक आहे. त्यामुळे डी गेला. मग आता डिसाइडिंग होतं ए बी सी किंवा ए सी. हे फक्त बी चेक करू आपण, कारण की ए सी कॉमन आहे. बी वाचू आपण. भारताचा जगाशी असलेल्या सागरी संपर्काचा इतिहास हा भूभागावरील सहसंबंधापेक्षा जुना आहे. एक्झॅक्टली रिव्हर्स केलेला आहे. कारण की युजली आपल्याला माहित आहे देश म्हणजे 11वीचं जर स्टेट बोर्ड पॉलिटीचं वापरलं तर देशची संकल्पनाच आहे की त्याचा काहीतरी सार्वभौम असा भूखंड असावा. पण जर भारताची भूमीच अस्तित्वात नसेल तर भारताचा सागरी किनारा अस्तित्व असणार आहे का? त्याच्यामुळे बी सेंटेन्स एक्झॅक्टली रिव्हर्स केलाय. म्हणून याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 2. ए आणि सी. चुकला असेल तर काही हरकत नाही. एबीसी मध्ये चुकलं असेल तर त्या 2 मध्ये नाही चुकायला पाहिजे. पण त्याचा अर्थ तुम्हाला उत्तर पूर्व पाकिस्तान मॅपही क्लिअर नाही आहे. ठीक आहे. बेसिकली तो उत्तर काय? आन्सर ऑप्शन ए आणि सी बरोबर. क्वेश्चन नंबर 2. भारताचा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार किती आहे? बऱ्याच जणांनी कोऑर्डिनेट शोधले असेल, पण कोऑर्डिनेट मधलं डिस्टन्स किती आहे याच्यावर तो क्वेश्चन आहे. की 8 37 29 68 97 जवळपास 29. म्हणून ह्या दोघातलं अंतर किती आहे? 29 कोऑर्डिनेट्स आहे. म्हणून याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 1. 29 कोऑर्डिनेट्स पेक्षा जास्त, अक्षांशापेक्षा जास्त. समजतं का? कॅल्क्युलेट करून घ्या वाटल्यास. 8 37 आणि 68 97 पूर्व रेखावृत्त आणि उत्तर अक्षरवृत्त. त्यात 29चा फरक आहे, याच्यामध्ये 29चा फरक आहे. ठीक आहे. मुद्दाम तुम्हाला पहिलेच 2 क्वेश्चन एकदम कठीण टाकले होते. पहिलाच क्वेश्चन एक्झॅक्टली म्हणजे काय, तुमचा माइंडसेट डिस्टर्ब करायचा आहे. पण पुढे एकदम सोपे क्वेश्चन आहे. पुढे भारताच्या शेजारी राष्ट्राची संख्या किती आहे? 7 बरोबर ना. 55 MBA. 55 MBA शॉर्टकट आहे. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूटान आणि अफगाणिस्तान.
आणि याच क्रमानं क्षेत्रफळानुसार हाच क्रम आहे 55 MB. ठीक आहे. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 4 सांगा. भौगोलिक क्षेत्रफळ जास्त आहे राजस्थान, लक्षात घ्या. लोकसंख्या जास्त आहे म्हणून भौगोलिक क्षेत्रफळ नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. लोकसंख्येत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र. ठीक आहे. इथं नेहमी लक्षात ठेवा, भौगोलिक क्षेत्रफळ राज्याचे राजस्थान यापैकी सर्वात जास्त आहे. पुढे कोणत्या राज्याच्या सीमा 2 देशांना लागून आहेत? कोणता आहे? मिझोरम. आप में मित्री या ठिकाणी आहे. दुसरा म्यानमारच्या वेळेस आहे. मी अन्ना. मणिपूर, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड. त्यामुळे मिझोरम इथे आहे, मिझोरम इथे आहे. आन्सर ऑप्शन काय आहे? 3. पुढे क्वेश्चन नंबर 6. कोणत्या रेखावृत्तानुसार भारतीय प्रमाणवेळ निश्चित? सांगा कोणती आहे? 82-30 ला पूर आला म्हणजे दॅट इज पूर्व रेखा वृत्त. ठीक आहे. 82-30 पूर्व रेखा वृत्त. आन्सर ऑप्शन 2. मिर्झापूर मधून गेलेली आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, उमाको, आंध्र प्रदेश आणि ओडिसा. उमाको या राज्यातून ते गेलेली आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा या 5 राज्यातून आपली भारतीय प्रमाणवेळ 82-30 पूर्वरेखा वृत्त, जी आपली ग्रीनविच मीन टाइमच्या 5.5 तास पुढे आहे. बरोबर आहे. हे जाते आहे. हे 5 स्टेट मधून जाते, लक्षात ठेवा. जसा कर्कवृत्त विचारला आता विचारलेला आहे क्वेश्चन. पुढे त्यांच्या विषुववृत्तापासूनच्या अंतरानुसार करा. मुद्दाम फॉरेस्ट मेन्स किंवा ऍग्री मधला हा क्वेश्चन होता. काहीतरी नवीन होता म्हणून मी मुद्दाम टाकलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आता बेसिकली लक्षात घ्या, तुमचं शेवटी जोधपूर असलं पाहिजे. कारण की जर विषुववृत्तापासून म्हणताय तुम्हाला, बरोबर आहे, कर्कवृत्त, विषुववृत्त आणि मकरवृत्त, आणि आपल्याला माहिती आहे जवळपास आपला उत्तर पूर्व गोलार्धात आहे आपण. बरोबर. म्हणजे एक्झॅक्टली इथे आधी कोणतं लागलं पाहिजे? आता ह्या 4 पैकी आधी कोणतं लागलं पाहिजे? मुंबई. बरोबर आहे. मग आधी मुंबई लागलं पाहिजे. 2 ऑप्शन आहे. ऍक्च्युली सगळेच ऑप्शन आहे, है ना. पण क आणि ड वाले ऑप्शन शोधा. किती आहे? 2 आहे. बरोबर. मुंबईच्या नंतर कोणतं येणार पहिले? कोलकाता येणार की शिलाँग येणार? कोलकाता, नंतर शिलाँग, नंतर जोधपूर. आन्सर ऑप्शन ए. बरोबर आहे. 7चं फर्स्ट आहे. क ब अ ड. विषुववृत्तापासून जायचं आहे म्हणजे इथून जा वर. ह्याच्यानुसार पहिले दक्षिण उत्तर लावा असा तो क्वेश्चन होता. मुद्दाम कॉम्प्लिकेट केला की विषुववृत्तानुसार सांगा. ठीक आहे. याचं उत्तर काय? क ब अ ड. या क्वेश्चन साठी 36 सेकंदच्या वर तर लागणार आहे तुम्हाला वेळ. तो तुम्हाला या वरच्या 3 क्वेश्चन मधून घ्यायचा आहे. समजलं? त्यामुळे या क्वेश्चनला लगेच आला तर घाई चुकून पुढे नाही जायचं आहे. हा जो इथून वेळ शिल्लक राहिलेला आहे तुमचा, हे गोष्टी पाठ असल्या पाहिजे. मग इथून पुढे हा इथे इन्व्हेस्ट करू शकता. मग जिओग्राफीची ही स्ट्रॅटेजी आहे की ज्या क्वेश्चनला जिओग्राफीमध्ये 10 पैकी किंवा 15 पैकी आरामात डील करायचं आहे, त्या सोपा क्वेश्चन मधून त्याला वेळ इन्व्हेस्ट करणं हे महत्वाचं आहे. आणि हे आपल्याला जमत नाही. आपण काय करतो, सोपा क्वेश्चनला 3-3, 4-4 वेळा वाचून, कारण की लॅक ऑफ रिव्हिजन, तुम्ही तेवढाच वेळ घेता आणि तेवढाच वेळ जास्तीचा कशाला घेता? त्या लेंथी क्वेश्चनला घेता. आणि एक्झॅक्टली मग तिथं वेळेचं गणित चुकतं, मॅथ्स रिझनिंगचा अटेम्प्ट होत नाही, परिणामी तुमचा स्कोर कमी येतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की फक्त आपण एकाच गोष्टीकडे पाहतो एका वेळेस, नाही आहे. ऍक्च्युली तुम्ही जेव्हा क्वेश्चनला डील करता ना, तेव्हा ऍट ए टाइम 100, जे रावणचा दिमाग म्हणतो आपण, त्या गोष्टी लावाव्या लागतात. तेव्हा मग आउट ऑफ 70च्या वर स्कोर येतो. समजलं? त्यामुळे हे आता शिकून घ्या. क्वेश्चन नंबर 7चं उत्तर 1 आहे. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 8. यस. कशावर घेतलेला आहे? सरळ अंदमान निकोबारच्या अनुषंगानं ज्या काही आपल्या 10 डिग्री चॅनल्स आहे त्या अनुषंगाने. 10 डिग्री चॅनल्स अन्नी, अंदमान निकोबार. 8 डिग्री कंजूश आहे मामी, तसा शॉर्टकट आहे, त्यामुळे मिनिकॉय आणि मालदीव. 9 डिग्री 9 रुपयाचं मिल भेटते, मिनिकॉय आणि लक्षद्वीप. त्यामुळे 9 मिनिकॉय आणि लक्षद्वीप. आणि डंगन पॅसेज छोटे अंदमान आणि ग्रेटर अंदमान याच्यामध्ये फरक. नवीन विद्यार्थ्यांनी लिहून घ्या शॉर्टकट्स. ठीक आहे. 10 डिग्रीचं अन्नी म्हणजे अंदमान आणि निकोबार मध्ये वेगळं करते. 8 डिग्री म्हणजे मामी कंजूस असतात, ते मामी. 9 डिग्री त्याच्यामध्ये मिनिकॉय आणि लक्षद्वीप. बरोबर. शॉर्टकटनं कधी चुकणार नाही. ग्रेटर विथ ग्रेटर अॅक्युरेसी. काय येतं मग इथं उत्तर 8चं? सेकंड ऑप्शन. नेक्स्ट पुढे
सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त. यस, थोड्या वेळेसाठी थांबले असेल इथे. सर्वात पूर्वेकडील जे नथिंग बट क्वेश्चन विचारला रिव्हर्स करून 68 ते 97. मग 97 सर्वात पूर्वेकडचा रेखावृत्त आहे. 97 सब कोऑर्डिनेट्स 25 ईस्ट. कोणी चुकलं का इथे? 2 केलं उत्तर. प्लीज रेज द हँड. का बरं वाटलं तू? ठीक आहे, सर्वात पूर्वेकडील म्हटलं होतं ना तुम्हाला. मग हे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहित पाहिजे होतं. इकडे असते हे 68 ते 97 आणि इकडे 8 ते 37 उत्तर अक्षरवृत्त. अशी डायग्राम जर क्लिअर असती नसते चुकलं. सर्वात पूर्वेकडील मग 97. ठीक आहे, पुढे कोणकोणत्या राज्याहून कर्कवृत्त जाते? मणिपूर, ठीक आहे, इथे मेघालय आणि इथे नागालँड. आन्सर ऑप्शन 3. गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि मिझोराम. राघू माझा मित्र 56 शॉर्टकट. राजस्थान, गुजरात, माझा म्हणजे मध्य प्रदेश, वरून झारखंड, मी वरून मिझोराम, मित्र वरून त्रिपुरा, 56 म्हणजे पहिले छत्तीसगड, नंतर पश्चिम बेंगॉल. कर्कवृत्ताचा शॉर्टकट राघू माझा मित्र 56. 36 56 ते लक्षात ठेवा. पुढे लांबी आणि शेजारी राज्य यांची जोडणी करा. जर बचपन MBA पाठ असेल तर ऑब्विसली येणार आहे. नसली तर मग माहित पाहिजे की बांगलादेश जास्त आहे. अचं उत्तर 4 है ना. नंतर भूतान, नंतर चायना, नंतर म्यानमार. आन्सर ऑप्शन काय? 1. बांगलादेशचं सर्वात जास्त 4053. क्वेश्चन नंबर 12. यस, मॅकमोहन सांगा कोणता आहे? भारत आणि चायना. ठीक आहे, रॅटक्लिफ आहे भारत पाकिस्तान किंवा भारत बांगलादेश दोन्हीसाठी बाउंड्री कमिशन आहे. रॅटक्लिफ 1948. ड्युरॉन्ड भारत आणि अफगाणिस्तान. ठीक आहे, भारत आणि नेपाळमध्ये ऍक्च्युली नॅचरल सरहद्द आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्या अनुषंगाने भारताला कालापानी वाद नेहमी चालू राहते. त्यांचे फार सध्या डिस्प्यूट चालू आहे, बाउंड्री डिस्प्यूट. भारताला किलोमीटर लांबीची भूसीमा लाभलेली आहे. ती आहे 15,200. पाठ करून ठेवा. उत्तर दक्षिण, दक्षिण उत्तर, भूसीमा, समुद्र किनारा 7,517. ठीक आहे, त्यामुळे हे पाठ असलं पाहिजे. पुढे घ्या. यस, जोड्या जुळवा. हिमालयामधील ज्या वेगवेगळ्या पर्वतश्रेणी आहे, ट्रान्स हिमालय, हिमाचल किंवा पूर्वांचल, त्या अनुषंगानं त्याच्यामधलं तुम्हाला वेगवेगळे पर्वत विचारले, कुठे कोणता आहे. तर पंजाब हिमालय म्हणजे नथिंग बट काश्मीर हिमालय लक्षात घ्या. आणि त्यामध्ये कोणता आहे? ठीक आहे, तर कुका असं लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे कुमाऊ हिमालय, कामेत. ते कुमाऊ हिमालय, कामेत. पंजाब हिमालय दॅट इज K2 गॉड इन ऑस्टिन. नेपाळ हिमालयामध्ये कोणता आहे? धवलागिरी. आणि आसाम हिमालयामध्ये कुला कांगारी. हे पाठ करून ठेवा. नवीन 2 फॅक्ट आहे. K2 तर युजली माहित असतं आपल्याला, बाकीचे 3 लक्षात ठेवा. ठीक आहे, काय येते उत्तर याचं? 4. 3 1 4 2. पुढे चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास किती कालावधी लागतो? लॉजिक आहे, आपले जे रिचार्ज आहे मोबाईलचे ते लुनार कॅलेंडर नुसार आहे, माहिती आहे ना. लुनार कॅलेंडर इज 28 डेज. सोलार कॅलेंडर जे आपलं ऍक्च्युअल कॅलेंडर आहे ते कंपनीची स्ट्रॅटेजी. आन्सर ऑप्शन काय? 2. 27 दिवस 7 तास. ठीक आहे, नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 16. पुढे उत्तरेकडून दक्षिणेला येताना महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीपासून खाली डोंगररांगाचा कोणता क्रम बरोबर आहे? ऍक्च्युली हॅशटॅग झालेला आहे. याच्यामुळं सातमाळा अजिंठा जरी आपण म्हणतो, पहिले फिजिकली अजिंठा सातमाळा आहे, बरोबर. सातमाळा अजिंठा जरी आपण असं म्हटलं तर तोंडपाठ आहे. ऍक्च्युली फिजिकली त्याचं जे नामाविधान आहे ते आहे अजिंठा सातमाळ. इथे होतं सातमाळ अजिंठा, अजिंठा सातमाळ, इथपर्यंत बरोबर होतं. पण हरिश्चंद्र बालाघाट जसंच्या तसंच आहे. इथे पाहिजे होतं हरिश्चंद्र बालाघाट. ऑप्शन सेट करताना चुकला म्हणून आन्सर ऑप्शन काय? 2 आहे. लक्षात ठेवा, एक सोपा क्वेश्चन होता. उत्तरेकडून दक्षिणेकडे पहिले अजिंठा सातमाळा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट. शंभू महादेव ॲज इट इज आहे नामांतर, फक्त अजिंठा सातमाळा आहे फिजिकली लक्षात ठेवा. तर बाय शॉर्टकट आपला सातमाळा अजिंठा आपण पाठ ठेवलेला आहे. दिन सातसा आगोह बाभीम क्रू. ठीक आहे, पुढे क्वेश्चन नंबर 17. अंगारा भूमी आणि गोंडवाना भूमी यांच्या दरम्यान कोणता समुद्र आहे? सरांच्या पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्ही शिकले असाल. ठीक आहे, टेथिस
समुद्र. मग त्याच्यामुळं गार्ड्स असला मग वगैरे वगैरे त्यातून मग फोल्डिंग माउंटेन तयार झाले. क्वेश्चन नंबर 18 सांगा. दक्षिण भारताचे धान्याचे कोठार कोणता आहे? तामिळनाडू. आंध्र नाही, तामिळनाडू लक्षात ठेवा. तामिळनाडू कोस्ट सर्वात जास्त सुपीक जमीन त्या अनुषंगानं तामिळनाडू कोस्ट. अजून त्याच्या मागे लॉजिक काय? धान्याचा कोठार, दोन्हीकडचा पाऊस आहे. बरोबर, नैऋत्य मान्सून, ईशान्य मान्सून, म्हणून ते लॉजिक होतं ऍक्च्युली. पुढे जिओग्राफी मध्ये कसं आहे ना, डायरेक्ट लॉजिक नाही लागत, ऍप्लिकेशन ऑफ द लॉजिक. लॉजिकचं लॉजिक लागतं जिओग्राफीमध्ये. म्हणजे तुम्हाला डायरेक्टली आता जसं हा उत्तर हा तुम्हाला डायरेक्ट नाही भेटला, पण जर तुम्हाला ते माहित असेल ईशान्य नैऋत्य दोन्ही, ऍप्लिकेशन ऑफ द लॉजिक वरून उत्तर येतं. ही जिओग्राफीसाठी टेक्निक आहे, लक्षात ठेवा. की तुम्हाला जे माहित आहे त्या आधारावर एक काहीतरी तुम्ही कॉन्क्लूड करता आणि त्या कॉन्क्लूड होऊन उत्तराला क्रॉस चेक करून उत्तर देता. हे नेहमी कशामध्ये लागेल? जिओग्राफीमध्ये. हिस्ट्रीमध्ये वेगळी टेक्निक आहे. इकॉनॉमीमध्ये कन्सेप्ट विथ कॉन्क्लुजन ते तुमची टेक्निक आहे. आणि पॉलिटीमध्ये सरळ गोष्टी पाठ पाहिजे, स्टॅटिक असणाऱ्या, आणि जिथं चुकवलं आहे तिथं ओळखता आला पाहिजे की या केवळवर चुकवलं. प्रत्येक सब्जेक्टची आपापली एक स्ट्रॅटेजी आहे, ते तुमच्या लक्षात येईल. चारही सब्जेक्ट होऊ द्या, ठीक आहे. याचं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 3. पुढे कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहे? भाबर आपल्याला माहित आहे उत्तर भारतीय मैदान, त्या अनुषंगानं शिवालिकच्या पायथ्याशी. बरोबर आहे. मग त्यामध्ये त्यामध्ये बागर आपण म्हणू शकतो. त्यानंतर मग पुन्हा भाबर, नंतर तराईच्या अनुषंगाने तो क्रम विचारला आहे. तर भाबर मैदानाबाबत काय होते आहे बघू आपण. सच्चित्रता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. बरोबर आहे, अदृश्य होतात. तराईमध्ये त्या आपल्याला माहिती आहे पुन्हा येतात. भाबरपट्टा पिकासाठी उपयुक्त आहे, ठीक आहे का? नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे हा एक विरोधी वाक्य आहे. भाबरपट्ट्यात वास्तव करणारे लोक पशुपालन. यस, कारण की पिकासाठी उपयुक्त नाही म्हणून मग अल्टरनेट त्यांचा उदरनिर्वाह कशाहून करतात? लाईव्ह स्टॉक म्हणून पशुपालन. म्हणजे ए सी बरोबर आहे. आन्सर ऑप्शन 3. 20 मुद्दाम घेत असताना काही फिजिकलच्या गोष्टी कव्हर केलेल्या तुमच्या. कोरिओलिस बल बघा, प्रत्येक या पेपरमध्ये तुम्हाला जवळपास 10 क्वेश्चन फिजिकल जिओग्राफीचे कव्हर केले आहे मुद्दाम, कारण की त्याचा संबंध येतो तुमच्या कंबाईन सोबत आणि राज्यसेवेसोबत सुद्धा. विचारला आता तुम्हाला कोरिओलिस बल. कोरिओलिस बल आपल्याला सर्वांना माहित आहे, पृथ्वीचं परिवलन होत असताना ठीक आहे वाऱ्याची दिशा बदलण्यास प्रामुख्यानं कोरिओलिस बल महत्वाचं आहे. पहिलं वाक्य ध्रुवावर अधिकतम असतो, कारण की कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे विषुवृत्तापेक्षा. पहिला बरोबर. विषुवृत्ताकडे कमकुवत होत जातो. जर पहिलं बरोबर असेल तर दुसरं बरोबर असेलच. म्हणजे ए आणि बी 100% बरोबर आहे. विचारलं काय तुम्हाला? चुकीचे आहे. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 2. म्हणजे खाली जायचंच काम नाही. 1 आणि 2 जरी वाचले आणि 100% माहित आहे हे दोन एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे, एकमेकाला विरोधी आहे. लक्षात घ्या, विरोधी वाक्य हे इधर बरोबर असेल किंवा त्यात दोनपैकी एक असेल. समजलं का? हेच कॉन्क्लुजन निघतं. मग हा ध्रुवावर अधिकतम आहे आणि विषुवृत्तावर कमकुवत होत जातो, हे दोन्ही वाक्य बरोबर आहे. उत्तर गोलार्धात आपल्याला माहित आहे. मग उत्तर गोलार्धामध्ये आणि डाव्या गोलार्धामध्ये ही दिशा, म्हणून वाऱ्याची दिशा आपल्याला माहित असली पाहिजे. उजवीकडे आणि दक्षिण गोलार्ध वाऱ्याला डावीकडे विक्षेपित करतो. हा माझा डावी आणि उत्तर गोलार्धातला हा उजवा. बरोबर आहे ना? वाऱ्याची डायग्राम सर्वांना आठवते, सरांनी क्लासमध्ये व्यवस्थित घेतलेली आहे. त्याचा थेट परिणाम वाऱ्याच्या वेगावर नाही, दिशेवर दिशेवर होतो. आन्सर ऑप्शन डी चुकीचं आहे. पुढे 21 कोणतं आहे उत्तर? KLZP. शॉर्टकट लिहून घ्या सर्वांनी, KLZP. म्हणजे काराकोरम, लडाख, झास्कर आणि पीर पंजाल. KLZP. नंतर विचारला काराकोरम आणि पीर पंजाल. काराकोरम आणि पीर पंजाल कोणतं ऑप्शन? लडाख आणि झास्कर. झास्कर आहे तो उत्तर. एकाच वेळी दोन नाही देतील उत्तरामध्ये. झास्कर पर्वत श्रेणी. KLZP म्हणजे KL कॉलेज इक्विव्हॅलंट टू ZP. लक्षात ठेवा. नेक्स्ट 22 भारतीय द्वीपकल्पाविषयी योग्य विधाने निवडा. हा क्वेश्चन झाला होता सेट NCERTतून. 11ची जे फिजिकल जिओग्राफीची NCERT आहे त्याच्यातून डायग्राम जी दिली आहे पहिल्या पेजवर त्याच्यावरून हा क्वेश्चन सेट झालेला होता. ठीक आहे. किंवा मग GC लिऑंग. भारतीय द्वीपकल्पाविषयी योग्य विधाने. सगळ्यात पहिले तर अंटार्क्टिका खंडाला चिकटून होता. यस.
आणि लाय सर पहिल्याच लेक्चरला घेतात हे थेअरी, जे आपण म्हणतो अल्फ्रेड वेगनरची भूखंड वहनाचा सिद्धांत. आपल्याला माहिती आहे पहिले आर्टिक बरोबर आहे, त्या अनुषंगाने दक्षिणेकडे होता, मग त्याचं वहन उत्तरेकडे होत गेलं. ठीक आहे, ऍक्च्युली वायव्येकडे नाही होणार, उत्तरेकडे पाहिजे होतं इथं. ठीक आहे, पुढे द्वीपकल्प शीत कटिबंधाकडून कोणाकडे गेलाय आहे बरोबर, अंटार्क्टिकाला लागून होता खालून, म्हणतो त्याचं वहन होत होत कुठे गेला तो उष्णकटिबंध. सध्या आपण उष्णकटिबंधामध्ये. आणि हिम नद्याच्या खननाचे अवशेष पाहिजे होतं तिथं, अभू झालेला अवशेष आढळून येतात. बाकी बरोबर आहे, अ क ड योग्य आहेत. ते बंद करून द्या फिल्टर. पुढे 23 सांगा, अरवली पर्वताच्या पश्चिमेस पठार आढळते. कोणता आहे? मारवाड. हे तुम्हाला आज होमवर्क आहे. तुम्हाला होमवर्क असा आहे की प्रामुख्यानं जम्मू काश्मीरच्या खाली उत्तर भारतीय मैदान बरोबर, आणि त्यामध्ये मध्य भारत, त्यामध्ये प्रामुख्यानं मध्य प्रदेश आणि राजस्थान या दरम्यानच्या ज्या टेकड्या आहे त्याचा पूर्व पश्चिम आणि पश्चिम पूर्व क्रम बघून घ्या आज. आलं का लक्षात? मॅप रिडिंग मध्ये हा सगळ्यात महत्वाचा एरिया आहे. मध्य भारतामध्ये प्रामुख्यानं राजस्थान. ठीक आहे, इकडे मग आपण म्हणतो कैमूरच्या टेकड्या, विंध्य आणि सातपुडा. इथं एवढं कन्फ्युजन होतं आणि आयोग तिथं क्वेश्चन विचारते, त्यामुळे तो एरिया आहे आयोगाचा. हाच क्वेश्चन पुढे राज्यसेवेमध्ये रिपीट झालेला आहे अशाच टाईप. म्हणून मग आजचा तुम्हाला होमवर्क आहे, पहिलं भारताच्या मॅप रिडिंग मध्ये इथं शेवटी सांगतोस कुठे कुठे मॅप रिडिंग करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पुढे 24 पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणते. पूर्वेला सर्वात महत्वाचं माहित पाहिजे होतं, नीतीखिंड आहे, डायरेक्टली उत्तर आलं असतं, एकच ऑप्शन आहे. ठीक आहे, बाकी मग झोजिला, तिपकीला, मानाखिंड आणि नीतीखंड. सेकंड, मॅपचं टार्गेट रोजचं लिहून घेत जा. आता पहिला मी सांगितलं मध्य भारतात तर आहे तुम्हाला खिंडी. खिंडी याचा मॅप बघून घ्या रोजचं. गेल्यानंतर इथून गेल्यानंतर अर्धा तास मॅप रिडिंगला द्या. लेक्चर सुटल्यानंतर जा आणि गेल्यानंतर अर्धा तासच फक्त मॅप रिडिंग करा, जे क्लासमध्ये होमवर्क देतोय तिथे. त्याच्या आजूबाजूला क्वेश्चन येईल 100%. मला आज गेल्यानंतर दुसरं होमवर्क मॅप रिडिंगचं की खिंडी ह्या बघायच्या आहे. उत्तर दक्षिण बघा किंवा पूर्व पश्चिम बघा. उत्तर दक्षिण मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन कुठे झालेलं आहे? या चायना नेपाळच्या साईडनं, बरोबर ना, चायना आणि नेपाळच्या साईडनं जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. नंतर मग सलग डायरेक्टली कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिसते ते उत्तराखंड आणि प्रामुख्याने सिक्कीम मध्ये. ओके, म्हणून तिथे व्यवस्थित बघून घ्या. तिथे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असा क्रम येऊ शकतो. उत्तर दक्षिण आला तर 100% जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश बरोबर आहे, तिथल्या खिंडीचा येणार. आणि पूर्व पश्चिम जेव्हा येतो तेव्हा प्रत्येक राज्यातली एक एक घेईल, जसं इथे प्रत्येक राज्यातली एक एक घेतलेली आहे. ठीक आहे, मी सांगणार नाही कोणत्या स्टेटचे आहे, तुम्हाला बघायचं आहे. जोजिला खिंड, सिपकीला, मानेखिंड आणि नीतीखंड. तर उत्तर आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि हे लक्षात घ्या नेहमी चढता उतरता पश्चिमेकडे, पूर्वेकडे, उत्तर दक्षिण, दक्षिण उत्तर, तिथे गोल झाला पाहिजे आणि तिथं पॉज घेतला पाहिजे थोडा. आलं लक्षात? नाही तर इथे चुकतो आपण. 24चं उत्तर आहे 2. नेक्स्ट पुढे 25. मुद्दाम तुम्हाला माहिती मिळावी म्हणून फॉरेस्ट मेन्स आहे बहुतेक हा क्वेश्चन. सगळेच बरोबर आहे. नथुला खिंड भारत चीनच्या दरम्यान महत्वाचा सागरी मार्ग आहे आणि हे इयरही बरोबर आहे 2006. आणि हा माहिती आहे आपल्याला काय, सिल्क रूट, रेशीम मार्गाचा भाग आहे. आणि जनरली जर असं सेंटेन्स आलं तर नाकारू नका, असं काही चुकवणार नाही आयोग. नथुला खिंड त्याच्यातली समुद्र सपाटीपासूनची उंची, तिथं काही चुकवणार नाही. हे आपला कॉमन सेन्स तिथे जागा ठेवा. आन्सर ऑप्शन याचं काय 4. पुढे 26 भारतामधले वेगवेगळ्या ज्या पर्वत शिखर त्यातली सर्वोच्च शिखर याच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारला होता. गुरु शिखर कुठे आहे? रवली, धुपगड, सातपुडा, साल्हेर, सह्याद्री, दोडाबेट्टा, निलगिरी. म्हणजे 3-1. आन्सर ऑप्शन 2. 4-2 पाठ पाहिजे हे. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 2. पुढे 27 माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? माउंट एव्हरेस्ट, नेपाळ, हिमालय. ऑप्शन 2 27 लक्षात ठेवा. माउंट एव्हरेस्ट K2 जर म्हटलं तर काश्मीर किंवा पंजाब, हिमालय. गार्डविन ऑस्टिन भारतातील सर्वोच्च आहे. जगातलं सर्वोच्च म्हटलं तर आपल्याला माहित आहे किती आहे, नेपाळ, हिमालयामध्ये माउंट एव्हरेस्ट. ठीक आहे, किती आहे उंची? ठीक आहे, नेक्स्ट पुढे 28. यस, मुद्दाम 2-3 क्वेश्चन फिजिकल जिओग्राफीचे घेतले आहे. बघा, सगळ्यात पहिले अंतर्गत शक्तीचा उगम पृथ्वीच्या भूगर्भातून होऊन भूपृष्ठ निर्मिती ही ज्वालामुखी आणि भूकंपासारख्या घटनेतून होते. यस, इंटरनल अंतर्गत शक्ती.
आणि मग आपल्याला माहित आहे तिथून बाहेर येते लावारस वगैरे, ठीक आहे. तर या अनुषंगानं पायरॉक्स आणि इथे प्रामुख्यानं दोन घटक आहे, कोणते? ज्वालामुखी आणि भूकंप. अंतर्गत शक्ती. पुढे आपण बघू बाह्य शक्ती, म्हणजे जे द्वितीय किंवा तृतीय भूरूपे आहेत, महत्वाचं हिमनद्या, समुद्री लाटा वगैरे. त्याच्यामुळे काय होते? झीज होते भूपृष्ठाची आणि शिल्लक राहतं अवशिष्ट पर्वत. त्याच्यातून सूर्य व ह्या भूपृष्ठाच्या झीजेस नदी, वारे, इतर बाह्यकारके कारणीभूत असतात. ठीक आहे, दोन्ही बरोबर आहे. बाह्य शक्ती आणि इंटरनल फोर्स आणि एक्सटर्नल फोर्स. आन्सर ऑप्शन 1 अ आणि ब बरोबर आहे. आणि अनयुज्युअल ऑप्शन सेटिंग आहे बघा. या केसमध्ये आपण म्हटलंय की या केसमध्ये दोन्ही बरोबर असतात. पुढे 29. यस, लो प्रेशर बेल्ट आणि हाय प्रेशर बेल्ट. सरळ सरळ हिवाळ्यातली स्थिती आणि पावसाळ्यातली स्थिती वर्णन केलेलं आहे भारताच्या हवामानाबाबत. हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तापमान खूप कमी असते, त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते. दॅट इज हाय प्रेशर बेल्ट हिवाळ्यामध्ये. दुसरं खाली हिवाळ्यामध्ये उत्तर भारताच्या तुलनेत द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तापमान खूप जास्त, त्यामुळे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी. दॅट इज टेम्परेचर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर. दोन्ही सेंटेन्स काय बरोबर असून पहिलेच उत्तर आहे. अ आणि ब विधाने सत्य आहेत. पुढे 30. चांगला क्वेश्चन होता. बनियाल खिंड पहिलंच आहे. जम्मू श्रीनगर हे स्टार करा, सध्या चर्चेत होती. ठीक आहे. नंतर बारालाचा मनाली लेह जम्मू काश्मीरची मधली आहे, त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर मधला महत्वाचा कनेक्टिंग लिंक आहे बारालाचा. नंतर बोमडिला कोणतं आहे? अरुणाचल लासा. धियांग अरुणाचल मंडाल. काय असायला पाहिजे? 1 4 2 3 पहिलंच आहे ना. 31. ते खिंडीचा रूट बघू नका इथे. मी फक्त जे 2 PYQ टाकले तेच बघा, म्हणजे जास्तीत जास्त आला तर मग तो तिथं कॉम्पिटिशन नसणार. त्याच्यासाठी इनपुट आउटपुट रेशो एवढा काही नाहीये. नाही तर तुम्ही प्रत्येक खिंड घ्या आणि त्याच्या समोर 2 शहर पाठ कराल, असे जवळपास 10 खिंडी असतील तर त्याचे तुमचे 10 20 शहर पाठ होईल. एवढा डेटा घेऊन सोबत नाही जायचं आपल्याला. ठीक आहे, हे महत्वाचं आहे की इनपुट आउटपुट रेशो किती आहे. कधी कधी गोष्टी सोडून दिल्या ना स्कोअर वाढतो. अलग लक्षात, हे खूप महत्वाचं आहे. काय घ्यायचं पुस्तकातलं आणि काय सोडून द्यायचं हेच लक्षात आलं पाहिजे. त्याला म्हटलं ते स्मार्ट वर्क. नाही तर सगळं घेण्याच्या नादात एकही बरोबर जात नाही आणि मग हा सगळा भार वाहता वाहता फक्त निर्माण शिल्लक होत राहते फक्त कन्फ्युजन. आणि मग कन्फ्युजनमुळे जो 50-50 मधला चुकण्याचा रेशो आहे तो तुमचा वाढतो. समजलं का? ह्या प्रत्येक मी जे बोलतो शब्द त्याला एक्सपिरियन्स आहे, म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट पुढे 31. कोणता खिंड श्रीनगरला कारगिल लेहशी जोडतो? जोजिला खिंड. पाठ ठेवा. हा फॉरेस्ट मधला क्वेश्चन रिपीट झालेला आहे. जोजिला जोजिला पास. नेक्स्ट 32. यस, KLZP तोच आपला एक्झॅक्टली शॉर्टकट आहे. विचारलं काय? हे फक्त इथं गोल झालाच पाहिजे. उत्तरेकडून दक्षिणेकडे पहिले काराकोरम, लड्डाख, नंतर झास्कर, नंतर पीर पंजाल, म्हणजे अ ब ड क. आन्सर ऑप्शन 4 आहे का कोणी? उत्तर 1 केलेलं आहे. अ ब क ड कोणी प्लीज? ओके, हे लक्षात ठेवा. इथे उत्तर एवढं काढतो आपण 75% करेक्ट, तर गोला करताना चुकू नका. ठीक आहे. KLZP 32चं उत्तर 4 आहे. नेक्स्ट पुढे 33. यस, मुद्दाम घेतलेला आहे. जगाचा म्हणू शकतो आपण प्राकृतिक भूगोल. कारण की कधी कधी कसं होतं झूम फार्मिंगवर तुम्हाला कंबाईन मध्येच जगातला क्वेश्चन विचारलेला आहे. हाच क्वेश्चन कदाचित येऊ शकतो कंबाईन सारख्या एक्झाम मध्ये. त्यातला एवढं लक्षात ठेवलं तुम्ही. पोपा, ठीक आहे, ज्वालामुखी पर्वत आहे. ड चं उत्तर 3. ऑप्शन सेटिंग चुकले वाटते. 2 4 1 3 पाहिजे होतं. आन्सर ऑप्शन 3 आहे. ब्लॅक फॉरेस्ट ठोकळ्याचा पर्वत, ठोकळा आठवला. ठीक आहे. नंतर ॲपेल्शियन घडीचा पर्वत, नंतर राजमाल टेकड्या अवशिष्ट. हे पाठ करून ठेवा. उद्या जाऊन तुम्हाला याच्यामधला राजमाल टेकड्या येऊ शकतात. ओके, वन लाइनर साठी राजमाल टेकड्या अवशिष्ट पर्वत आहे अरवली सारखे. 34. स्टेट बोर्ड मधून आलेला क्वेश्चन होता. कोणत्याही पुस्तकात तेव्हा नव्हता जेव्हा तो क्वेश्चन आला. आय थिंक 22चा क्वेश्चन आहे. पृथ्वीची सरासरी घनता 5.12 नसून 5.5 आहे. पहिलं चुकलं आहे. भूकवचाची घनता क्रस्ट 2.8 बरोबर आहे. फक्त ब विधान बरोबर आहे. करेक्ट करून घ्या.
पुढे दक्षिणोत्तर लांबी किती आहे? दक्षिण उत्तर ते उत्तर दक्षिण ते 32 14. आन्सर ऑप्शन 1. पूर्व पश्चिम 29 33. तिसरा ऑप्शन आहेच. दक्षिण उत्तर लांबी किती? 32 14. आहे का कोणी चुकवणार? असेल हात नाही वर करत ना. 36 कैमूरच्या टेकड्या. यस, कैमूरच्या टेकड्या कोणत्या पर्वतरांगात आहे? कोणता आहे? विंध्य. टायपो आहे इथं, विंध्य रांग, टायपिंग मिस्टेक आहे. कैमूरच्या टेकड्या विंध्य रांगामध्ये येतो. आणि तुम्ही जेव्हा मारवाड, मेवाड, पठार कळाल तेव्हा पूर्वेकडे करत करत जा, ऑटोमॅटिकली तुम्हाला कैमूरच्या टेकड्या मिळेल. त्यामुळे आजचं जे होमवर्क आहे हा 2 क्वेश्चनच्या अनुषंगानं आहे. ठीक आहे, पुढे. यस, क्वेश्चन नंबर 37. पंजाब हिमालय हे शॉर्टकट लिहून घ्या आपला. का स त उकाने या ब्रह्म. विकासत याच्यामध्ये आता सिंधू आणि सतलज त्या दरम्यान काश्मीर हिमालय, दॅट इज पंजाब हिमालय. सिंधू आणि सतलज दरम्यान पंजाब हिमालय, दॅट इज काश्मीर हिमालय. सिंधू आणि सतलज दरम्यान. अचं उत्तर 2 ठिकाणी आहे. आणखी बघावं लागेल. ठीक आहे, सतलज आणि काली दरम्यान कुमाऊ हिमालय. सतलज आणि काली दरम्यान कुमाऊ हिमालय. कुमाऊ हिमालय, सतलज आणि काली, म्हणजे चं उत्तर 3 आहे. आन्सर ऑप्शन समजला. नंतर पुढे आणखी जाऊ. कुमाऊ आणि नेपाळ हिमालय. ठीक आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो कुमाऊ याच्यामध्ये काली आणि तिस्ता नदी दरम्यान नेपाळ हिमालय असं म्हणायचं तुम्हाला. काली आणि तिस्ता याच्या दरम्यान नेपाळ हिमालय, आणि तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा दरम्यान आसाम. म्हणजे 4 नद्या आणि 4 पर्वतरांगा. भारताच्या अनुषंगानं उत्तर भारतीय, ठीक आहे, किंवा पर्वतरांग याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. हा शॉर्टकट पाठ करून ठेवा. एक पर्वत आहे, 2 नद्या आहे. एक पर्वत, 2 नद्या या अनुषंगाने. तसाच तो विन सातसा आगोह बाबीम क्रू नवीन विद्यार्थ्यांसाठी करून घेऊ. विन सातसा आगोह बाभीम क्रू. त्यामुळं महाराष्ट्राच्या ज्या काही पर्वतरांगा आहे ते सगळ्या तुमच्या क्लिअर होतील. त्यामध्ये विंध्य आणि सातपुडा याच्या दरम्यान नर्मदा. ठीक आहे, नंतर सातपुडा आणि सातमाळ अजिंठा याच्या दरम्यान तापी. सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट याच्या दरम्यान गोदावरी. आणि गोदावरी भीमा याच्या दरम्यान हरिश्चंद्र बालाघाट समजून घ्या. ठीक आहे, आणि भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान हा म फॉर शंभू महादेव. शंभू महादेव, भीमा आणि कृष्णाच्या दरम्यान शंभू महादेव. तर हा 2 शॉर्टकट्सनं प्राकृतिक भूगोलचे जवळपास 3 क्वेश्चन सुटतात. ठीक आहे, हे चांगलं करून ठेवा. विन सातसा आगोह बाभीम क्रू. हे महाराष्ट्रातलं सगळं कव्हर झालं. नदी प्रणाली आणि नद्या, पठार, टेकड्या. ठीक आहे, आणि इकडे वर. ठीक आहे, ती का सत, ती का सत कु का ने ती आ ब्रह्म. या संदर्भात फेमस पर्सनॅलिटी महाराष्ट्रातले माहीत असेल तुम्हाला, है ना. कसं आहे, गंदे सर. आम्ही सोबत हे शॉर्टकट बनवलेले आहे. नेक्स्ट 38. क्वेश्चन नंबर 38. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? यस, ऑलरेडी रिपीट आहे. कोणता आहे? आन्सर ऑप्शन 2 अरवली. कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? निलगिरी. बिलिगिरी नाही, निलगिरी. आन्सर ऑप्शन 39चं उत्तर 2 आहे. नेक्स्ट पुढे. राजस्थानमधील अंशतः शुष्क प्रदेशास काय म्हटल्या जाते? ठीक आहे, बागर. चेक करू द्या मला. बागरच आहे बहुतेक. 40 ना. येस, बागर. बागर आहे. आन्सर ऑप्शन याचं बागर. म्हणजे इथे जास्त आहे. अंशतः शुष्क प्रदेश म्हणजे ज्या तिथे मोठमोठे दगडधोंडे सापडतात. ठीक आहे, त्याला आणखी एक नाव आहे, मला आता सुचत नाही. उत्तर आन्सर ऑप्शन बागर. नेक्स्ट पुढे.
उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे? इथं लॉजिक होतं या प्रश्नामध्ये. जेव्हा जेव्हा उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम क्रम येते आपल्याला, तेव्हा एक लॉजिक लावायला पाहिजे. सगळ्यात जास्त दक्षिणेकडे याच्यातलं कोणतं आहे? यस, कोणतं आहे? अन्नाई. आलं उत्तर. आन्सर ऑप्शन 2. हिमगिरी, नल्लामल्ला, पालकोंडा आणि नाईमुडी. थर्ड मॅपचं ऑप्शन आहे तुम्हाला आज इथे. मॅपचं होमवर्क आहे तुम्हाला थर्ड, की साऊथ मधल्या, ठीक आहे, ह्या ज्या काही टेकड्या आहे वेगवेगळ्या आणि त्या प्रामुख्यानं अप टू कर्नाटक पर्यंत, त्या प्रॉपर उत्तर दक्षिण करून घ्या. ते क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, समजताय? साऊथ मधल्या ह्या 3-4 स्टेट मधल्या अप टू कर्नाटक पर्यंत, ठीक आहे, ह्या काही टेकड्या आहे याचा उत्तर दक्षिण क्रम करा. जसं काडमम, पालकोंडा, वेलकोंडा, नेल्लामल्ला याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, तो बेसिकली निमगिरी, नल्लामल्ला, पालकोंडा, अन्नाईमुडी हा उत्तर दक्षिण क्रम आहे. तर तुम्हाला आज मॅप रिडिंग हा तिसरा होमवर्क आहे. साऊथ मधल्या जे काही आहे, बरोबर आहे, त्या टेकड्याचा उत्तर दक्षिण क्रम बघून घ्यावा. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 42. यस, कोणता आहे मग? गारो खासी जयंतिया बरेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये विचारलो तुम्हाला हे फक्त आवर्जून, नाही तर 100% चुकान. पश्चिम पूर्व, गारो खासी जयंतिया बरेल, पश्चिमेकडून पूर्वेकडे हा क्रम. इथे जर उद्या दोन आयोगानं 1, 2, 3, 4 दिलं तर अर्धी जनता चुकते तिथेच, बिकॉज ऑफ पॅसिव्ह रिडिंग. 1, 2, 3, 4. ठीक आहे, एक इथे हा क्रम होता पश्चिम पूर्व. पूर्व पश्चिम जर विचारला हाच क्वेश्चन तर याचा क्रम वेगळा राहील. ठीक आहे, नेक्स्ट पुढे 43. कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही? चांगला क्वेश्चन आहे, स्टार करा, महत्वाचा आहे. अग्निजन्य खडक नाही आहे इथे. जलजन्य जे आहे आपले त्याच्यापासून अग्निजन्य नाही आहे, कारण अवशिष्ट आहे ना, त्यामुळे विंध्य प्रणाली ही जलजन्य खडकांनी बनलेली आहे. जलजन्य किंवा काही रूपांतरित. त्यामुळे पहिलंच विधान चुकीचं आहे, बाकी बरोबर आहे. 4000 मीटरपेक्षा जास्त तांबड्या वालुकाश्मासाठी प्रसिद्ध आणि गंगा आणि दख्खनचे पठार वेगळे करते. हा क्वेश्चन उद्या जाऊन येऊ शकतो. गंगेचं मैदान, दख्खनचं पठार वेगळं करणारी विंध्य आहे. नेक्स्ट 40. यस, कोणती? हे तिची डेप्थ असेल समुद्र सपाटीपासून 4000 मीटरपेक्षा उंच. ठीक आहे. 44. झास्कर, लडाख आणि काराकोरम पर्वतरांगाचे स्थान हिमालयात आहे. कोणता हिमालय मग? काश्मीर. त्यालाच पंजाब हिमालय म्हटलं जाते, लक्षात ठेवा. कोणता बाह्य अग्निजन्य खडक आहे जो वरून दिसणार आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रभर, कोकण वगळता? दॅट इज बेसॉल्ट. आन्सर ऑप्शन 2. 46. दम टाकलेला आहे की फिजिकल जिओग्राफीच्या अनुषंगानं काहीतरी टच मध्ये तुम्ही राहावं. तर पृथ्वीच्या अंतरंगात असलेले स्तर आणि त्याच्या सीमा, जे सियाल, सायमा आहे वगैरे, भूकवच, प्रावरण, हे आपण कशामुळे अभ्यासू शकलो? तर याला डिपेंड आहे आपला भूकंप लहरीचा अभ्यास. आन्सर ऑप्शन फक्त 2 आहे याचं. चुकीनं कोणी अबक करू नका, केलं असेल तर. हा स्ट्रेट क्वेश्चन होता की स्तर आणि त्याच्या सीमा निश्चित करण्यास मदत झालेली आहे कशामुळे? तर स्पेसिफिक भूकंप लहरीचा अभ्यास, कारण की त्यांना एक्झॅक्टली समजलं आपल्याला की द्रव माध्यमातून सेकंडरी जात नाही बघ. नंतर प्राथमिकचा वेग जास्त आहे, सर्वात विनाशकारी भूकंप लहरी आहे भूपृष्ठ लहरी. त्यामुळं भूकंप लहरीचा अभ्यास हे स्पेसिफिक. आन्सर ऑप्शन 2 आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट पुढे क्वेश्चन नंबर 47. नवीन काहीतरी घटक आहे, पण तुमच्या कंबाईन मधला प्रिलिम्स मधला होता जुन्या काळातला. कोरी बेसॉल्ट, त्याला म्हटलं जाते प्रामुख्यानं बेसॉल्टची एक कॅटेगरी आहे, अंतर्निर्मित खडक. त्याच्यामुळे कशानं तयार झालाय? तर तो लावारसानं तयार झालेला आहे. याला नाकारू नका, म्हणजे 100% उत्तरामध्ये अ पाहिजे. ठीक आहे. नंतर पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट आहे की भेगामध्ये लावारस थंड होऊन झालेला आहे? तर मग तो पोकळ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक आहे, कारण की शब्दातच आहे कोरी बेसॉल्ट. तर कोऱ्यांनी युक्त बेसॉल्ट खडक म्हणजे अ आणि ब 100% पाहिजे. 2 मध्ये जर चुकले असेल तर ठीक आहे, स्पेसिफिक 2 लक्षात ठेवा. अ आणि ब उत्तर आहेच. 48. विचारलाय बरोबर कोणता आहे? ठीक आहे, फोल्डिंग माउंटेन बरोबर, आणि कचदरी किंवा ब्लॉक माउंटेन याच्या अंगाला क्वेश्चन विचारला होता. विचारलं काय? घडीच्या पर्वतात विविध प्रकारच्या खडकाची संरचना असते आणि खोल दऱ्या आणि उंच शंकू आकाराची शिखरे असतात. बरोबर आहे, पहिलं सेंटेन्स बरोबर. दुसरं, घडीच्या पर्वताची निर्मिती टेन्साईल, बरोबर आहे का? टेन्साईल मुळे होते की कॉम्प्रेन्शन? कॉम्प्रेन्शन फोर्स मुळे. त्याच्यामुळे बी सेंटेन्स चुकीचा आहे. बरोबर विचारलं होतं, आन्सर ऑप्शन फक्त अ.
टेन्साईलमुळे लक्षात द्या खचदरी. 49 1912 भूखंड वनाची संकल्पना कोण मांडली आहे? अल्फ्रेड वेगनर. जिओलॉजिस्ट होते का बायोलॉजिस्ट होते? जिओलॉजिस्ट. 12वीची एनसीईआरटी बघा, 11वीची आणि जीसी लिऑंग बघा, बायोलॉजिस्ट होते. ठीक आहे. आयोगानं क्वेश्चन चुकवलाय राज्यसेवा मेन्स मध्ये. जिओलॉजिस्ट नव्हते, बायोलॉजिस्ट होते. ठीक आहे. आन्सर ऑप्शन अल्फ्रेड वेगनर. लास्ट क्वेश्चन 50. इग्नियस, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक. आयोग इथं कॉमा द्यायचा विसरला म्हणून हा क्वेश्चन लक्षात येत नाही. म्हणून महत्वाचे आहे आपले चिन्ह, ते हा क्वेश्चन तिथून पुढे पाहिजे. इग्नियस, सेडिमेंटरी आणि मेटामॉर्फिक हे 3 खडक आहे. याच्यापैकी धातू खनिज सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात? ठीक आहे. तर 100% आपल्याला माहिती आहे गाळाचे खडक नाही पाहिजे. मग कोणत्या कोणत्या? तर फक्त अग्निजन्यच आहे का? नाही. कोणत्या कोणत्या ठिकाणी मेटामॉर्फिक मध्ये सुद्धा सापडते रूपांतरित खडक. आन्सर ऑप्शन 3. बघा 50 आउट ऑफ चा स्कोर सांगा. जास्त फॅक्च्युअल असल्यामुळं जिओग्राफीला लेक्चरला वेळ लागणार नाही है ना. यस, जास्त यायला पाहिजे. पुढे. ठीक आहे. 40च्या वर असायला पाहिजे. 40च्या वर सांगते की तुमची ॲव्हरेज चांगली कमांड आहे, अबोव ॲव्हरेज. 40च्या असणाऱ्यांनी खाली कमांड नाही आहे तुमची फॅक्ट्सवर. ठीक आहे. आणि काही काही 3-4 क्वेश्चन होते कन्सेप्टचे, मान्य आहे. त्याच्या वगळता 44-45 क्वेश्चन फॅक्च्युअल होते. मग फॅक्च्युअलवर कमांड असायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे प्रश्न असे आहे की जर मी नाही वाचून आलो तरी मी उत्तर हेच देईल. बरोबर. आणि याला मी लास्ट टाइम केव्हा वाचलं हे मला माहित नाही. भूगोलचं स्पेसिफिक. म्हणजे काही सब्जेक्ट असे असतात की एकदाच प्रिपेअर करावे लागतात. त्यापैकी एक हा भूगोल आहे. एकदाच चांगला प्रिपेअर करावं लागतं है ना. तुम्ही बेसिकली पहिल्यांदा चांगला, जेव्हा माझी पहिली प्रिलिम्स झाली होती सायन्स आणि भूगोल, तेव्हाच प्रिपेअर केला होता. त्यानंतर असं समजा कधी वाचलंच नाही. तो म्हणून त्यातला हा भूगोल आहे, लक्षात ठेवा. हा काही विसरत नसतो. त्याचं रिपिटेशन जास्तीत जास्त करा. याचं जेवढं तुम्ही PYQ सोडवाल तेवढं तुमचं अंडरस्टँडिंग वाढेल, तुमचं फॅक्च्युअल कमांड वाढेल. एकमेव सोल्युशन आहे. तुम्ही जर थेअरी पुस्तकातून वाचली त्या तुलनेनं त्या वेळात तुम्ही जर 50 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुमचं लक्षात राहण्याचा रेशो हा क्वेश्चन मधून जास्त आहे रादर दॅन थेअरी. म्हणून मग सोल्युशन आहे हिस्ट्री अँड जिओग्राफीला तुम्ही क्वेश्चन सोडवा. रिव्हिजन मध्ये टाकताना PYQ करा, थेअरी नको वाचू. समजलंय. थेअरी एक तुम्हाला एका लेवल पर्यंत समाधान देते, पण मार्क्स तुम्हाला देतात PYQच. रिझल्ट तुम्हाला PYQच देईल, लक्षात घ्या. माझं सेंटेन्स आहे. ठीक आहे. त्यामुळे थेअरी हे तुम्हाला 40% पर्यंत पोहोचवते, पण जे वरचे 30% हक्काचे असते ते देतात तुम्हाला PYQचं अंडरस्टँडिंग, PYQ सोबत खेळणं, PYQचं सॉल्विंग, आणि बाकी 10 मार्क्स देतात तुमचा अप्रोच, तुमचा टाइम मॅनेजमेंट आणि तुमचा टेम्परामेंट. तर 70-80चं गणित आहे. समजतंय. थेअरी तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो 40%च्या बाहेर कंटेंट ना कंबाईन मध्ये आहे, ना राज्यसेवा, ना UPSC असेल. आलं लक्षात. हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही कसं एक्सप्रेस करता ते त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. समजलं. या 51 पासून डिक्टेट करतो. ब्लड सर्क्युलेशनचा सिक्वेन्स माहीत असलं पाहिजे. याच्यात जर कन्फ्युजन असेल तर जायच्या अगोदर रिव्हिजन करून घ्यायला पाहिजे हा टॉपिक. ठीक आहे. याचं उत्तर आहे 3 BDAC है ना. राईट ऑरिकल पासून सुरू होतो तो, राईट व्हेंट्रिकल, मग नंतर लेफ्ट ऑरिकल, नंतर लेफ्ट व्हेंट्रिकल. आन्सर ऑप्शन 3. काय म्हटलं? 51 जर आलं. हो. त्याचं बेसोफिल्स आहे. 51चं 4 आहे.
निरोगी माणसाच्या रक्तात कोणत्या WBC रसाचं प्रमाण सर्वात कमी आहे? बॅसोफिल्स. त्याच्यामधलं होमवर्क आहे तुम्हाला. याच्यामध्ये ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स WBC दोन प्रकार आहे ना. तर सब पार्ट्स त्याच्यात कोणते येतात बघून घ्या. ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. त्याच्यातला I1 सेकंड लेवलवर जाऊन क्वेश्चन विचारला आहे. त्याचे अग्रॅन्युलोसाइट्स आहे त्याच्यामधले मग हा. ठीक आहे. ग्रॅन्युलोसाइट्समध्ये बेन, बॅसिडोफिलस, एसिनोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स हे येतात ग्रॅन्युलोसाइट्समध्ये. अग्रॅन्युलोसाइट्समध्ये येतात ML दॅट इज मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. त्याच्यातला क्वेश्चन होता. बॅसोफिल्स सर्वात कमी रेशो आहे. सर्वात जास्त कोणाचा हा विचारू शकतो क्वेश्चन. लक्षात ठेवा. 52चं मी जे आहे तुम्हाला काय सांगितलंय सर्क्युलेशन संदर्भात हा समजून घ्या प्रॉपर. ठीक आहे. ब्लड सर्क्युलेशन टॉपिक बरोबर समजून घ्या. 53 बंडल ऑफ हिग्स हे कुठे असतात? स्पेसिफिक असतात. फक्त ओनली इन व्हेंट्रिकल. मसल फायबर असतो व्हेंट्रिकलचा. ठीक आहे. त्या अनुषंगानं बंडल ऑफ हिग्स, त्याच अनुषंगानं ज्याला पेसमेकर म्हणतो आपण आर्टिफिशियल, ते आहे. ठीक. व्हेंट्रिकल मसल फायबर्स फाउंड ओनली इन व्हेंट्रिकल्स. 54 फिशेस हॅव least developed sense of sight आणि स्नेक्स डू नॉट हॅव 4 cupped चेंबर्स. फक्त ब आहे का उत्तर? डू नॉट हॅव 4 cupped हार्ट्स. किती असते मग स्नेक्सला चेंबर हार्टचे? 3 है ना. आणि पहिलं तर बरोबर आहे उत्तर. फक्त ब कसं काय दिलं? याचं एकदा क्रॉस चेक करून घ्या तुमच्याच पुस्तकात भस्के सरांच्या एक्झरसाइज मध्ये. 55 ऑप्शन 3 आहे याचं. WBC आर मेड इन बोन मॅरो. यस, मेड इन बोन मॅरो अँड डेस्ट्रॉइन. ठीक आहे ऑल्सो. त्यामुळे WBC डेस्ट्रॉय बॅक्टेरियाज. पुढे 56 प्लाझ्मा प्लस ब्लड. युरियाची वाहतूक कोण करतं? युरिया इज ट्रान्सपोर्टेड बाय दोन्ही वेन आहे. एक तर प्लाझ्माही आहे, दुसरं ब्लड सुद्धा आहे. 57 लार्जेस्ट साइज ऑफ हार्ट जिराफ. ठीक आहे. हा पृथ्वीवरचा. मग त्या अनुषंगानं जर समुद्री प्राणी विचारला तर देवमासा. नाही. 58 सांगा कोणता आहे? सोपा क्वेश्चन होता. इन ॲग्रिकल्चर ग्राउंड वॉटर इज टॅप्ड बाय सिंकिंग वेल्स. 59 थोडा कठीण वाटत असेल पण क्वेश्चन एक दोनदा विचारले आहे. आणि माझं असं लक्षात आलं आहे की कंबाईनमध्ये सायन्ससाठी एक दोन क्वेश्चन एकदम सरप्राईज असतात दरवर्षी. ते एक दोन क्वेश्चन एकदम नवीनच येतात. जे राज्यसेवेचाही त्याचा अप्रोच नाही राहत. त्याच्यामुळे मग त्यापैकी 59 मधला राज्यसेवेतला हा क्वेश्चन ॲक्च्युली मला असं वाटलं की हा कदाचित कंबाईनमध्ये येऊ शकते. JC बोस यांची जे थेअरी आहे असेंट ऑफ सॅप, त्याच्यानुसार त्यांनी सांगितलं आहे की पल्सेटरी ॲक्टिव्हिटी आहे. झायलेम आणि फ्लोएमच्या अनुषंगानं रूट प्रेशर थेअरी, जे काही ट्रान्समिशन पूल आहे आपला, म्हणजे पाण्याचं जे ना वॉटर टेबल, कशामुळं पाणी मुळापासून आपल्या खोडापर्यंत पोचतं वर, त्यासाठी हे फुल थेअरी आहे. वाटल्यास वाचून घ्या, महत्वाची आहे. 60 व्हॉट इज द ट्रू केस इन ऑफ कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स. ठीक आहे. उत्तर 3 बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ सराउंडिंग. 61 कोणत्या आकाराचे असतात? बायो कॉन्केव्ह. आन्सर ऑप्शन 3. 62 डेडबोर्ड मधली फॅक्ट आहे. किती हजार आहे? 97,000 किलोमीटर. ब्लड वेसल्स कोल्ड फॉर्म मध्ये आहे म्हणून दिसत नाही. 63 तोच रिपीट झाला पुन्हा. 97,000 एक नंबर. म्हणजे याचा अर्थ हा क्वेश्चन दोनदा रिपीट झाला वेगवेगळ्या एक्झाम मध्ये. 64 ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस कोण चालू करते? ब्लड प्लेटलेट्स. 65 की आपला नॉर्मल सॉल्ट इनटेक किती असायला पाहिजे हायपरटेन्शनला जर अवॉइड करायचं असेल तर 5 ग्रॅम पर डे. प्रत्येक भारतीय हा सध्या याच्यापेक्षा जास्तच घेत आहे. वरून मीठ खातो ना आपण 100%, तसं वरून मीठ नाही खायला पाहिजे. रादर प्रत्येक व्हाईट गोष्ट हे आपल्यासाठी पॉयझन आहे. शुगर, व्हाईट शुगर, व्हाईट मीठ वगैरे, त्यापेक्षा दुसरं मीठ अल्टरनेट आहे. ठीक आहे. हे 65 उत्तर आहे 3. ओके डन. सायन्स 66 पासून घ्या. याचं उत्तर आहे 10 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले तर नेहमी सत्य ठरवणारी कोणती. तर याच्यामध्ये 10 विद्यार्थी परीक्षा झाले तर एकंदरीत अप्रोच झाले 50 जण, आणि त्या दोघातला रेशो होता पास आणि फेलचा 4:1. तर मग 10 अनुत्तीर्ण झाले तर 40 पास झाले. तर उत्तर आहे ए आणि डी बरोबर. 3
ए आणि डी जर असलं तर आपल्याला वरचं सेंटेन्स 100% बरोबर ठरतं. 67 काय उत्तर कसं द्यायला पाहिजे? 700 रुपये जुळवायचे आहे तुम्हाला. त्याचा चांगला हिशोब जमते आपल्याला, है ना? तर 100च्या नोटा 5 बरोबर आहे. नंतर 20 रुपयाच्या नोटा 5, 20 पंचे 100 आणि 10च्या नोटा 10 ते 100 700 रुपये. आन्सर ऑप्शन 3. 5 5 10. 68 गुणोत्तर 3/4 त्याच्या वर्गाची बेरीज 400. तसंच उत्तर यायला पाहिजे. वर्गाची बेरीज जरी काढली तरी उत्तर येऊन जाते. 400 बाकीचे जुळतच नाही. 12चा 256 आणि 144 आणि 256. पहिलं उत्तर आहे. 69 2 5 वयाची बेरीज 63. लगेच 5 आणि 2चं ॲडिशन करून 7 घ्या. 7 9 63. तर मग 7 दोन्ही ठीक आहे. या अनुषंगाने ए चे वय काय? आन्सर ऑप्शन 3 18. पुढे 70 सांगा. इथे सोपा होता हा क्वेश्चन हा. इथे पेन उचलायचं काम नव्हतं. 70 मध्ये सांगतो मी. 5 2 4 3 बरोबर आहे. पुढची सेंटेन्स बघा. सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. ठीक आहे. मग इथे बघा सी आणि डी चा रेशो किती आहे? 4:3. 100% 4000 आणि 3000 डायरेक्टच येते. मग बी चा वाटा किती? 2 गुणिले 1000 किती रुपये? 2000. 70चं उत्तर 3. 71 सर्व तीनही विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्याचे गणित. तर आता तीनही विद्यार्थ्याची आवड असणारी किती आहे त्याच्यात? 60 बरोबर आहे. आणि गणित विषय न आवडणारे कसे घ्याल? वरचे 90 80 आणि 100. सरळ सरळ मग 9 8 270 ते 60/270 फॉर्म्युला 30 चा भाग द्या. 3 दोन्ही 60 9 त्रिक 27 2/9. 72 4 5 आहे. मुलींची संख्या 76 आहे. तर मुले किती? ठीक आहे 95. 73 काजू पिस्ता माहित असेल ते मेथड क्रॉसची. ॲलिगेशन मिक्सचरसाठी क्रॉसची मेथड आपण वापरतो. मधली संख्या मिक्सचरवाली मध्ये लिहायची आणि त्याच्यातून क्रॉस करा. 1000 मधून 1050 50 राहिले. 1200तून 1050 गेले 150 राहिले. तर 5 1 5 5 त्रिक 15. आणि तसं रेशो काय ऍक्च्युअली तिथं आपण लिहितो तेव्हा 3:1. या ॲलिगेशन मिक्सचरमध्ये नेहमी लक्षात घ्या. प्रश्न पुन्हा दुसऱ्यांदा वाचा. तुम्हाला विचारलाय पिस्त्याचे काजूची प्रमाण. त्यामुळे उत्तर काय येईल? एकास एनीवन 3:1 उत्तर केलं तर काढून असेल कोणतरी, है ना? आलं लक्षात? त्यामुळे ॲलिगेशन मिक्सचरमध्ये नेहमी लक्षात ठेवा उत्तर हे फिरवलेलं असतं. ठीक आहे. पुढे 74 टाकीभर पेट्रोल 10 दिवस पुरते. बरोबर आहे. म्हणजे 100 गृहीत धरा. 100 लिटर 10 दिवस. तर मग 25 म्हणजे 125 लिटर किती दिवस? 25% जास्त वापरली म्हणून. डायरेक्टली आन्सर ऑप्शन 4 8. 75 3 5 7 असेल तर सर्वात स्वस्त वस्तूची किंमत सांगा. सर्वात स्वस्त वस्तू 9000 रुपये. पुढे घ्या 76 चांगला आहे हा. मिसिंग टर्म इथून हा क्वेश्चन कसा आहे? चायना सारखा है ना? चले तो चांद तक अशा पद्धतीचं. त्यामुळं हे कसं आहे पेपरमध्ये जर आला तर लगेच येईल. एकच अटेम्प्ट ट्राय करायचा. हे नेहमी सांगतो. मिसिंग टर्ममध्ये एकच अटेम्प्ट करायचा. नाही जमला नंतर सोडणं हे जास्त महत्त्वाचं आहे. मिसिंग टर्ममध्ये जर गुंतून राहिले तर उत्तर निघन पण निघल 3.5 मिनिटानं. आलं लक्षात? जर 3.5 मिनिटं तुम्ही एका प्रश्नाच्या मागे घातले तर तिथं विषय इनपुट आउटपुटचा विषय संपला. त्यामुळे स्ट्रिक्टली सांगतो इथे मनावर कंट्रोल पाहिजे. आपल्या ब्रेनवर कंट्रोल पाहिजे हा पेपर सोडवताना. कंबाईन सारख्या पेपरमध्ये तुमचं मॅथ्स रिझनिंगसाठी मॅटर करत नाही किती बरोबर आले. कमी वेळात किती जास्त बरोबर आले हे पाहायचं आहे. आणि त्यासाठी तुमचं महत्त्वाचं आहे चॉईस अँड सिलेक्शन. ठीक आहे. त्याच्यामुळं नेहमी त्याची सवय आत्तापासूनच लावून घ्या याच पेपरमध्ये, की मला आत्ता मिसिंग टर्म आपल्या अजून एक पेपर होणार आहे. वाटल्यास 2 पेपरमध्ये घेईल मी आवर्जून. त्याच्यामध्ये लक्षात घ्या मिसिंग टर्ममध्ये सर्वांनी काय ट्राय करायचा? पहिला अटेम्प्ट करायचा. नाही जमलं तर डायरेक्टली स्किप पुढचा क्वेश्चन. समजलं? ही सवय आत्तापासून जर क्लासरूममध्ये लागली तर पेपरमध्ये बरोबर फॉलो होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये सरळ सरळ कॉर्नर कॉर्नरचे घ्या. 2ची ॲडिशन आहे. 24 26 28 30 आणि आता मधले घेऊ आपण. 27 क्रॉस जा. 2 29 31 आणि पुढे पाहिजे होतं 33 2 2 दिसतंय ना? 27 + 2 29 वर 29च्या 2 खाली म्हणजे तसा हे काढलाय क्रॉस डायगोनल. 31 आणि +2 33. पुढे 77
काय लॉजिक आहे? नसेल समजलं तर लिहून घ्या. 5 ही संख्या घ्या पहिली, लेफ्ट हँड कॉर्नरची टॉप मोस्ट संख्या घ्या. 5 गुणिला 3 प्लस 3 गुणिला 3 प्लस 3 मग 5 त्रिक 15 30 18. मग नंतर काय लॉजिक आहे? डिवायडेड बाय 2 मायनस 2 लिहून घ्या. 18 भागीला 2 किती झाले? 9. 9 मायनस 2 7. डबल पुन्हा तेच लॉजिक. गुणिला 3 प्लस 3 7 त्रिक 21 प्लस 3 24. पुन्हा डिवायडेड बाय 2 मायनस 2. हे 24 भागीला 2 12. 12 मायनस 2 10. समजत आहे? पुन्हा तेच लॉजिक. 10 त्रिक 30 प्लस 3 33. तसंच खाली फक्त याच्यासाठी मग तुम्हाला लेफ्ट मोस्टच माहीत पाहिजे, बाकी सगळं कॅल्क्युलेट करता येते. मग विचारली होती ई ची व्हॅल्यू काय? किती येतं ईची व्हॅल्यू? तर कोणच सॉल्व्ह नाही केलं है ना. ठीक आहे, मान्य आहे. आता इथून लक्षात ठेवा. 9 त्रिक 27 प्लस 3 त्या अनुषंगाने 30. 30 भागीला 2 15 मायनस 2 13. ची व्हॅल्यू 33 39 प्लस 3 42. 42 भागीला 2 बरोबर आहे. आणि मायनस 2 19 21 दोन्ही 42. आणि मग 19 त्रिक 57 प्लस 3 किती? 60. याचं उत्तर आहे 77चं 4. चांगला क्वेश्चन आहे, स्टार महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. 78 काय लॉजिक आहे? प्राईम नंबरचं लॉजिक आहे. कारण इथे जर ना या क्वेश्चन मध्ये वेळ गेला असेल खूप जणांचा, तर नेमका एक लॉजिक लागते 50 पर्यंत, मग पुन्हा 120 पासून चेंज होते. मग इथे लॉजिक असं आहे की प्राईम नंबर घ्या, स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 प्राईम नंबरचं लॉजिक आहे. इकडे 2 ठीक आहे, 2चा स्क्वेअर मायनस 1 3. तर स्क्वेअर प्लस 1 म्हणजे 3. 3 त्रिक 9 प्लस 1 10. नंतर 5. 5 5 25 मायनस 1. नंतर 7. 7 7 49 प्लस 1. इथपर्यंत आलं. 7 नंतर 9 घेऊ नका, डायरेक्टली प्राईम नंबर काय? 11. 11 121 मायनस 1. नंतर 13 169 प्लस 1. नंतर 17 हे तुमची आहे. 17चा स्क्वेअर मायनस 1 289 मायनस 1 288. आणि 19चा स्क्वेअर 361 प्लस 1 362. समजलं? स्क्वेअर मायनस 1 स्क्वेअर प्लस 1 बट प्राईम नंबर्स. त्याच्यामध्ये काही असं इन्क्रीमेंट दिसत नाही आहे रेग्युलर. लक्षात येतं का तुम्हाला प्रत्येकाला? ठीक आहे. 78चं उत्तर आहे 4. 288 362. 79 कधी कधी एकदम सोपं असते. मग काय ना, ठीक आहे. 7तून 5 गेले 2 राहिले, 8तून 4 गेले 4 राहिले, 9तून 3 गेले 6 राहिले. म्हणजे सरळ सरळ वरच्या 3 मधून मधली संख्या मायनस करून तुमचं उत्तर आहे. समजलं का? 2 4 6. समजलं? सबस्ट्रॅक्शन लॉजिक आहे. 80 काय लॉजिक आहे? कोणाचं उत्तर 6 आलं असेल, कोणाचं उत्तर 20 आलं असेल. उत्तर आहे 20. लॉजिक काय आहे? याच्यामध्ये पहिले मायनस केलाय ब्लॉक. 43 मायनस 19 तर 43 मायनस 37. 37 मायनस 26 11. 26 मायनस 39 13. 39 मायनस 26 13. पुढच्या याच्यात आता ऍडिशन केली आहे. 24 प्लस 6 30. 11 प्लस 6 17. 11 प्लस 13 24. लक्षात येतं का? नंतर पुढे 30 मायनस 17 13. 17 मायनस 24 7. पुढे काय राहील आता? ऍडिशन. 13 प्लस 7 20. 81 सांगा. 81चं काय? मायनस करून क्यूब आहे. म्हणजे 8तून 7 गेले, ठीक आहे, 1 राहिला, त्या अनुषंगानं क्यूब आहे. 1चा क्यूब 1. 15तून 11 गेले 4. 4चा क्यूब 64. 5तून 3 गेले 2. 2चा क्यूब 8. समजलं का? कॉर्नर कॉर्नरच्या व्हॅल्यूज घ्या आणि तो ब्लॉक कंप्लीट करा. सबस्ट्रॅक्शन मायनस त्याचा क्यूब. मग 8तून 11 गेले 3. 3चा क्यूब 27. समजलं? लिहून घ्या तिथे, मायनस करून क्यूब. पुढचा 82 काय आहे? सरळ सरळ गुणिला 2 बरोबर. त्याच्या अनुषंगाने यांचं उत्तर आहे 31. डिवायडेड बाय 2 आहे का? तुम्ही क्लिअर नाही दिला, माझं मला ओळखून येत. गुणिला त्यांचा गुणाकार प्लस 2 आहे. ठीक आहे, गुणाकार प्लस 2. 25 27 गुणिला 15 असेल, त्याच्यामध्ये प्लस 2 असेल, त्या अनुषंगाने असेल काहीतरी. ठीक आहे.
हे थर्ड मध्ये ते जमतं बरोबर. डिवाइड करा, त्याच्यामधून मायनस करा. 31. 83 सांगा. सोपं लॉजिक होतं 83चा. ते आतले जे होते दोन आकडे त्याची ऍडिशन करून मल्टिप्लाय करा. 9 72. तसं मग 7 सकम 42. मग त्या अनुषंगाने इथं 13 5 65. आन्सर ऑप्शन 2 65. 84. कधी कधी खूप असतं ते. 5 2 6 3 16. प्रत्येक तो जो ब्लॉक आहे ना त्याची ऍडिशन करा आणि त्याच्यामध्ये सिमिलर डिफरन्स आहे 3चा. 16 आणि 3 19, 19 3 22. पुढचा ब्लॉक असा पाहिजे ज्याची संख्या असेल 25 ऍडिशन. कोणता आहे मग तो? पहिला. 5 8 6 6 याची ऍडिशन 25 आहे. 85. अंडर रूट घ्या, नंतर सबस्ट्रॅक्ट करा. आलं का? 64 चा अंडर रूट 8, 25 चा 5, 36 चा 6, 1 चा 1. 8 आणि 5 13. 13 - 7 6. समजलं? समजलं का? तर 8 आणि 7 15. तसं मग 3 आणि 2 5. 15 - 5 10. अंडर रूट अँड सबस्ट्रॅक्ट. डन. 86. नोव्हेंबरची परिक्रमा इथे कव्हर केलेली आहे पूर्ण. ओढून ताणून 3 क्वेश्चन एक्स्ट्रा काढले आहे मग. ओके. उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला इयर बुक मधलं राजकीय आणि आर्थिक हे असेल सोबत. राजकीय आणि आर्थिकचे सोबत काढलाय क्वेश्चन 15. बघा 86. आर व्यंकटरमणी पुन्हा नियुक्ती झाली आहे. यस बरोबर आहे. आणि वेणुगोपालांतर ते 16वेच आहे. आन्सर ऑप्शन 3 ए आणि बी बरोबर. 87. काय चुकवलेलं आहे? संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद भारताची 7व्यांदा निवड झालेली आहे. बाकी युनेस्कोचे पहिले अरब प्रमुख बरोबर आहे. आणि दिवाळीला राज्य सुट्टी जाहीर करणारं कॅलिफोर्निया बरोबर आहे. 88. काय चुकवलेलं आहे? काल बोललो होतो याच्यावर. 17 सप्टेंबर 2025 समृद्ध पंचायत राज अभियान आणि त्याचा कालावधी आहे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर. त्यामुळे आन्सर ऑप्शन ए फक्त योग्य आहे. 31 ऑक्टोबर मुद्दाम टाकलं ते, तुम्हाला अपील झालं पाहिजे. पंडित आपलं वल्लभभाई पटेल. किती जणांचा चुकला? मॅक्सिमम आहे ना. मुद्दाम टाकलं मी 31 ऑक्टोबर. 89. आजचा टॉपिक आहे बी अ गुड लिस्नर. 89. उत्तर आहे 4. सर्वच आहे. भैरप्पा यांच्या साहित्यकृती कोणत्या? काही जणांनी एबीसी केलं का? राज्यसेवेत होतं बा एबीसी. ठीक आहे. नेक्स्ट 90. एनसीआरबी महत्वाचा आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो याचा अहवाल दरवेळेस महत्वाचा असतो. आतापर्यंत कंबाईनच्या प्रिलिम्समध्ये 2दा क्वेश्चन आलेले आहे. एकदा जुन्या काळात, एक रिसेंटली 2017-18 मध्ये. तर एनसीआरबी नुसार बघा, सर्वाधिक कमी गुन्हे दर नागालँडच बरोबर आहे. महिला विरुद्ध सर्वाधिक गुन्हे यूपी बरोबर आहे. अनुसूचित जमाती विरुद्ध सर्वाधिक मणिपूर बरोबर आहे. जर अनुसूचित जाती विरुद्ध म्हटलं तर यूपी होतं. आणि सर्वाधिक गुन्हे राज्य यूपी आहे. सेकंडवर महाराष्ट्र आहे. मुद्दाम मी तेच चुकवलं. महाराष्ट्र नाहीये. सर्वाधिक गुन्हे राज्य यूपी. 91. कोणता आहे? पहिला बालविवाह मुक्त जिल्हा बालोद छत्तीसगड. 92. देशाचे द्वितीय चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे. अनिल चौहान यांचा कार्यकाल वाढ झालेला आहे. 93. 25चा शांततेचा नोबेल मारिया मचाडो. डिटेल बघून घ्या. कोणत्या देशाचे आहे, कोणती संस्था किंवा कोणत्या याच्याबद्दल काम केलं आहे, डिटेल बघा. शांततेचा नोबेल, साहित्याचा नोबेल डिटेल करायचा असते. बाकीच्या नोबेलचे फक्त नाव पाठ करायचे असते. बाकी धोक्यामागं काही जास्त वाढून घेऊ नका डेटा. ठीक आहे. पुढे दादासाहेब फाळके 2023. मोहनलाल नायर बरोबर आहे. सर्वात कमी वयाची हा पुरस्कार मिळणारे व्यक्ती. यस बरोबर आहे. 55 व्यक्ती आहे बाय पर्सन. आणि कन्नड नाही आहे, ते मल्याळम आहे. मल्याळम अभिनेता. 95. मी का बरं चुकवतो, गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. आयोग असं चुकवणार नाही, पण मी गोष्टी आयोग जिथे चुकू शकते त्या गोष्टी तुमच्या लक्षात राहाव्या. ठीक आहे, म्हणून हे चुकवतो. 95. 70वे फिल्मफेअर अवॉर्ड चित्रपट लापता लेडीज वुमन एम्पॉवरमेंटसाठी चांगला आहे, बघून घ्या. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट जिगरा. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री छाया कदमच आहे, लापता लेडीज अगेन. आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता नाही आहे, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन आहे. ते वॉन्ट टू टॉक असं काहीतरी आहे ते. 96. सांगा. अर्थशास्त्राचा नोबेल कशासाठी? आर्थिक वाढ, शाश्वत सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्या अनुषंगानं. तर पहिलं जे आहे 3 पर्सनॅलिटी ते आहे मेडिसिन वाले.
दुसरे जॉन क्लॉक मायकल हे आहे फिजिक्स. तिसरे सुसुमी किशागावा, रॉक्सन आणि यागी हे आहे केमिस्ट्रीवाले. आणि चौथं उत्तर आहे अर्थशास्त्राचा नोबेल. वर जे होतं क्रास्को क्रास्नाहोरकाई हे कशाचे होते? साहित्याचे. वर दिसलं एक नाव आणि मारिया मचाडो आहे शांततेचे. हे नोबेल तुमचा 6ही डेटा मी इथे कव्हर करून दिलेला आहे 2 प्रश्नातून. तर तुमचं होमवर्क आहे फक्त की क्रास्को क्रास्नाकॉई यांचं डिटेल काम काय आहे थोडं, आणि मारिया मचाडो कोणत्या देशाच्या होत्या, कोणत्या संस्थेच्या होत्या. कारण की मागं विचारला होता क्वेश्चन रॅपलर, आठवते? रॅपलर संस्था क्वेश्चन विचारला होता. शांततेचा नोबेल हिला मिळालेला आहे, मारिया रेझा है ना. त्यांच्या संस्थेवर क्वेश्चन विचारलेला होता राज्यसेवेत. नेक्स्ट पुढे 97 सांगा बॅलन डिओर. अजूनही आपण त्याच्या बाहेर निघतच नाही मग है ना. गेला आता 2-4 वेळा है ना. मेस्सी. आता कोणाला आहे? ओस्मान डंबेले. आन्सर ऑप्शन 3. बीसीसीआयचे 37वे अध्यक्ष म्हणून कोण आहे? मिथुन मन्नास. देवजीत सैकियावर क्वेश्चन होता. सचिव. रॉजर बिन्नीच्या जागी आले मिथुन मन्नास. आणि राजीव शुक्ला कोण आहे? उपाध्यक्ष आहे बीसीसीआयच्या. एकाच प्रश्नात ते 3 डेटा लक्षात ठेवा. सचिव देवजीत सैकिया PYQ आहे. 90वा आशिया चषक कोण आहे? क्रिकेट प्रेमी पाकिस्तान. बरोबर आहे. प्रतिस्पर्धी म्हणून होता. 90वा आशिया चषक जिंकला 2025. लास्ट 100 मानसिक आरोग्य दिन 10 ऑक्टोबर. 16 सप्टेंबर ओझोन आहे. 23 सप्टेंबर आयुर्वेद दिन आहे. 11 ऑक्टोबर तुम्हाला होमवर्क आहे. 11 ऑक्टोबर टीचर्स डे आहे वाटते जागतिक काहीतरी, बघून घ्या. काय 11 ऑक्टोबर? हो का? बघून घ्या एकदा. आणि 10 ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिन. ठीक आहे. 5 मिनिटं ब्रेक घेऊ.